मोठ्या प्रतीक्षेनंतर केरळात दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्राच्या वेशीवर अडकून पडलाय। त्यामुळे तुर्तास पेरणी करू नका असं आवाहन हवामान विभागाने केलंय। गेल्या काही दिवसात मराठवाड्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला, मात्र या पावसावर विश्वास ठेवून तुर्तास पेरणी करू नये, कारण मान्सूनसाठी अजूनही अनुकूल स्थिती झाली नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी असं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी सध्या पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल परिस्थिती नाहीये। हमने फार्मर्स को ये बताया किशन भाई को, आप लैंड प्रिपरेशन करके रखिए, क्योंकि जब भी मानसून आएंगे तभी आप हम सही बताएंगे, तभी आपको जो कॉटन है, सोयाबीन है, पल्सेस है, उसको शो करना है। अभी नहीं शो करने का, क्योंकि अभी ओनली लैंड प्रिपरेशन ही करना है, क्योंकि जब रेनफॉल मानसून का आता है वो 2-3 दिन का कांस्टेंट होता है, उसके टाइम सोइंग का जो है एक अच्छा एनवायरनमेंट रहता है। रत्नागिरीलाही मान्सून पूर्व पावसानं झोडपलंय, तर तिकडे सिंधुदुर्गात पावसाच्या सरींनी हजेरी लावली। सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, मालवण या भागात हलक्या सरी बरसल्या। पावसामुळे काही काळ वातावरण ढगाळ आणि आल्हाददायक झालं होतं। शहरातील काही रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलेलं पाहायला मिळालं, त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला। दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण 2 दिवसांपासून मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे वॉटर कप स्पर्धा आणि जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामाचं फळही बघायला मिळालं। पहिल्याच पावसात अनेक भागात पाणी साचलं, तर उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाली। भूम आणि परांडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे नदी, नाले आणि ओढे जलमय झाले। परिणामी गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळानं होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललंय।